नमस्ते. आज आपण दिवाळी फराळामधला भरपूर दिवस टिकणारा पदार्थ म्हणजे चिवडा. तर आज आपण छान असा मिक्स पोह्यांपासून कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा बनवणार आहोत. तर हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे. यासाठी आपण बाहेरचा कोणताच मसाला वापरलेला नाहीये. घरीच मसाला बनवून हा चिवडा आपण बनवलेला आहे. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहेत पातळ पोहे. तर हे पोहे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये तेल वगैरे काहीच नाही टाकायचं. कोरडेच पोहे आपण हे भाजून घेणार आहोत 4 ते 5 मिनिट. म्हणजे आपले पोहे पण छान कुरकुरीत होतात आणि फुलतात सुद्धा छान. तर इथे पोहे भाजले गेलेले आहेत. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मुरमुरे. तर मुरमुरे सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. जर कडक ऊन असेल तर कडक उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे वाळून घेऊ शकता. त्याने सुद्धा छान असे कुरकुरीत तयार होतात. तर हे मुरमुरे सुद्धा 4-5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतील. तर आता आपले मुरमुरे सुद्धा भाजले गेलेत. तर आता आपण तळून घेऊया मक्याचे पोहे. तर तेल गरम झालेलं आहे. मी एक चाळणी घेतली आहे. चाळणीमध्ये मी थोडे थोडे मक्याचे पोहे टाकून तळून घेणार आहोत. तर मला हे चाळणीने थोडंसं सोपं वाटलं, त्यामुळे मी आज सगळं पदार्थ चाळणीमध्येच टाकून तळून घेणार आहे. तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की एकदा फॉलो करा. तर खूप सोपं पडतं सगळं तळणं. तर या पद्धतीनेच आपण जे पोहे असतात, जे कांदे पोहे बनवतात, तर ते पोहे घेतलेले आहेत मी. ते सुद्धा थोडेसे आपण तळून घेऊया. तर आता पोहे सुद्धा आपण सगळे तळून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत शेंगदाणे. एक वाटीभर शेंगदाणे आपण यामध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये चिवडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता. तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. जर चिवड्यामध्ये ह्या गोष्टी आपण टाकतो तर त्या एकदम व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे. जर व्यवस्थित शेंगदाणे किंवा जे खोबरं आहे ते व्यवस्थित तळलं गेलं नाही तर चिवडा खाताना ते अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे आपल्याला एकदम कुरकुरीतच हे तळून घ्यायचं आहे. तर आपण खोबरं सुद्धा असं पातळ पातळ स्लाइसमध्ये कट केलेलं आहे. ते सुद्धा व्यवस्थित असं तळून घेतलंय. कढीपत्ता सुद्धा आपण कुरकुरीतच तळून घेणार आहोत. जर कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला नाही तर आपला चिवडा नरम पडू शकतो किंवा चिवड्याला वास सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडासा ठेचलेला लसूण घेतलेला आहे. लसूण सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर लसूण सुद्धा तळलेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया फुटाण्याची डाळ. तर डाळ सुद्धा व्यवस्थित अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. तर इथे डाळ सुद्धा तळली गेलेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. हिरवी मिरची बारीक कट केलेली मी यामध्ये टाकलेली आहे. तर मिरची सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तर हे सर्व साहित्य आपण छान असं कुरकुरीत तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चिवड्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. सगळ्यात आधी आपण जे पातळ पोहे आणि मुरमुरे होते ते मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये जे मक्याचे पोहे तळून घेतले होते ते टाकूया. साधे पोहे जे तळून घेतले होते ते टाकूया. थोडं थोडं साहित्य टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होईल. तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे बाकीचं साहित्य आपण तळून घेतलंय तर ते साहित्य आपण यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत. भाजलेली डाळ फुटाण्याची, शेंगदाणे, खोबरं, लसूण, कढीपत्ता सगळं आपण यामध्ये आता टाकून घेतलेलं आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण चिवड्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत. तर मसाल्यामध्ये सुद्धा खूप जास्त साहित्य लागत नाही. अगदी बेसिकच साहित्य वापरून आपण चिवड्यासाठी मसाला तयार केलेला आहे. तर कढईमध्ये 1 वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आपण 2 चमचे जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये आता 2 चमचे मी पांढरी तीळ टाकणार आहे. तर जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये तीळ टाकलेले आहे. तीळ सुद्धा व्यवस्थित असे
तेलामध्ये तळले गेले की गॅस बंद करायचा, थोडंसं थांबायचं आणि मग सुके मसाले टाकायचे। तर त्यामध्ये मी टाकलेला आहे हिंग, हळद टाकून घेऊया, लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अजून कोणतेच आपण मसाले यामध्ये टाकणार नाहीये। यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ। तर चिवड्यासाठी जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ मी या मसाल्यामध्येच टाकलेलं आहे, म्हणजे मीठ सगळीकडे चिवड्यामध्ये व्यवस्थित लागलं जाईल। त्यामुळे मसाल्यामध्येच शक्यतो मीठ टाकून घ्यायचं। आणि आता ही जी तेलाची फोडणी आहे तर ती आता आपण चिवड्यावरती टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं सगळ्या चिवड्याला लागलं गेला पाहिजे हा मसाला। या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण टाकूया पिठी साखर, 1-2 ते 3 चमचे पिठी साखर मी यामध्ये टाकलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला चाट मसाला टाकू शकता, पण मी इथे चाट मसाला वापरलेला नाहीये। तर पिठी साखर सुद्धा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेव। जर शेव नसेल टाकायची, नाही टाकली तरी चालेल, पण मी शेव टाकलेली आहे यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। तर छान असा आपला दिवाळी फराळामधला मिक्स पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। छान कुरकुरीत हा चिवडा तयार झालेला आहे आणि चवीला पण एकदम अप्रतिम झालेला आहे। भरपूर दिवस हा चिवडा टिकतो। तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हा सगळ्यांना हॅपी दीपावली। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।